रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात घडलेल्या अल्पवयीन मुलावर गोळीबार प्रकरणाचा नेरळ पोलिसांनी अवघ्या 24 तासात छडा लावत आरोपींना गजाआड केले। या कारवाईमुळे पोलिसांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार जखमी हेमंत रामदास सराई हे घराबाहेर खेळत असताना अज्ञात इस्मांनी जंगलातील प्राण्यांची शिकार करण्याच्या उद्देशानं बंदुकीतून गोळीबार केला। यामध्ये हेमंत यांच्या दोन्ही मांडींना व दोन्ही हातांना छरे लागून ते गंभीर जखमी झाले होते। या घटनेची गंभीर दखल घेत नेरळ पोलिसांनी तातडीनं तपासाची चक्र फिरवली। रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिनीत शिवतरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड तसेच नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री राहुल वरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली। तांत्रिक तपास, गोपनीय माहिती आणि स्थानिक चौकशीच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरण्यात आलेले बंदूक हत्यार जप्त करण्यात आले आहे। नेरळ पोलिसांच्या या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशाराही या घटनेतून देण्यात आलाय। अल्पवयीन मुलावर झालेल्या गोळीबार प्रकरणाचा अवघ्या एका दिवसात उलगडा करून आरोपींना अटक करण्यात नेरळ पोलिसांना यश आले आहे। या यशस्वी कारवाईमुळे नेरळ पोलिसांच्या कार्यक्षमतेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे।